रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे। लांजा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंगही दिसली। सापूत सेतळे खानवली या भागात कोसळधारा सुरू आहेत, तर तासाभरापासून पडणाऱ्या पावसाचा वेगही वाढलाय। ढगांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व पावसानं आगमन केलंय। वातावरणात कमालीचा गारवा जाणवतोय, तर शेती कामांना देखील आता वेग येईल। ऐन मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व पावसाच्या आगमनामुळे अंतिम टप्प्यातील असलेल्या आंबा पिकाला मात्र त्याचा फटका बसतोय। तर दक्षिण रत्नागिरीत देखील मान्सून पूर्व पावसाच्या दमदार सरी बरसत आहेत। पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे वाहन चालकांची मात्र तारंबळ उडाली। रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागात मान्सून पूर्व पाऊस बरसतोय। हवामान विभागानं पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे। पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीने पावसाच्या सरी बरसतील असा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे। तर मे महिन्यातच मीरा भाईंदरमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे। उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। मीरा भाईंदर शहरात मे महिन्यातच अवकाळी पाऊस मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे। वातावरणात त्यामुळे गारवा निर्माण झालाय। रविवारी शहरातील अनेक भागांमध्ये हलक्या सरी कोसळल्या। वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना मात्र या पावसामुळे प्रचंड मोठा दिलासा मिळाला आहे। सोलापूर शहरात दमदार पावसानं हजेरी लावत नागरिकांना प्रचंड उकाड्यापासून मोठा दिलासा दिलाय। गेल्या आठवड्याभरापासून शहरातील तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। त्यामुळे अर्थातच नागरिक हैराण होते। मात्र रात्री अचानक वातावरणात बदल होऊन शहरातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून सोलापूरकरांनी समाधान व्यक्त केले आहे। तिथे बीड जिल्ह्यात देखील मान्सून पूर्व अवकाळी पावसानं कहर केलाय। केज तालुक्यात हाहाकार माजलाय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पावसामुळे घर, संसार आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्यात। नुकसानीमुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत। वीज यंत्रणा कोलमडली आहे, त्यामुळे अनेक गावं अंधारात आहेत। झाड अंगावर पडल्यानं एक जण ठारही झालाय। बीडच्या केज तालुक्यातल्या युसुफ वडगाव, धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची या गावात संध्याकाळच्या सुमारास आणि रात्री आलेल्या अचानक चक्रीवादळासह मान्सून पूर्व अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय। घर, जनावरांचे गोठे, फळबागा, सोलार वादळी वाऱ्यानं उद्ध्वस्त झाले। गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर झाडे, विजेचे पोल्स सगळं उन्मळून पडलंय। तर सोनी जवळा इथं झाड अंगावर पडल्यानं दिगंबर ससाणे या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। काही ठिकाणी तारा तुटल्या, त्यामुळे संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। संध्याकाळी अचानक आलेल्या तीव्र चक्रीवादळ सदृश पावसानं आणि वाऱ्यानं मोठा हाहाकार माजवलाय। धनेगाव असू दे, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची आणि युसुफ वडगाव या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांना आणि नागरिकांना अश्रू अनावर होत आहेत।